नमस्कार. आपण रोजच्या जेवणात कितीतरी फळं खातो बरोबर, पण कधी विचार केलाय की काही फळांमध्ये आपल्या आरोग्यासाठी चक्क काही छुपे खजिने दडलेले असतात. आज आपण अशाच एका फळाबद्दल बोलणार आहोत आणि ते म्हणजे काळी द्राक्ष. चला या लहानशा फळांमधली मोठी ताकद काय आहे ते बघूया. हा प्रश्न मनात येतोच नाही का, की एक साधंसं फळ आरोग्याची गुरुकिल्ली कसं काय ठरू शकतं. पण विश्वास ठेवा, ह्या चर्चेच्या शेवटी याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल. चला तर मग पाहूया, ही लहान गोड दिसणारी फळं आपल्या आरोग्यात किती मोठा फरक घडवू शकतात. सगळ्यात आधी आपण हे बघूया की ही काळी द्राक्ष आपल्या आरोग्याचे रक्षक म्हणजे एक प्रकारे बॉडीगार्ड्स म्हणून कशी काम करतात. ही द्राक्ष आपल्या शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांचं संरक्षण नेमकं कसं करतात तेच जाणून घेऊया. तर मग या काळ्या द्राक्षांची खरी ताकद येते कुठून? ती येते फायटोकेमिकल्समधून. आता हा शब्द ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या वनस्पतींमध्येच असलेले नैसर्गिक संरक्षक आहेत. त्यांचं काम काय, तर आपल्या शरीरातल्या पेशींना नुकसानीपासून वाचवणं, ज्यामुळे मोठे मोठे आजार दूर राहतात. आणि हृदयाच्या आरोग्यासाठी तर हे फायटोकेमिकल्स म्हणजे अगदी वरदान आहेत. हो, अगदी खरंय. आपलं हृदय आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यामध्ये काळ्या द्राक्षांची भूमिका खूप मोठी आहे. पण प्रश्न हा आहे की ती हे काम करतात तरी कसं. चला यामागचं थोडं विज्ञान समजून घेऊया. तर हेच ते फायटोकेमिकल्स आहेत जे आपल्या हृदयाला अगदी तंदुरुस्त ठेवण्याचं काम करतात. बघा, ते फक्त कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणत नाहीत, तर हार्ट अटॅकसारखा मोठा धोकाही कमी करतात. विचार करा, निसर्गातच किती सोपा आणि प्रभावी उपाय दडलेला आहे नाही का. आता बोलूया आणखी एका जादुई घटकाबद्दल. त्याचं नाव आहे रेस्वेराट्रोल. हे एक असं शक्तिशाली संयोग आहे जे द्राक्षांमध्ये सापडतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे फायदे देतं. खरं तर अनेक लोकांसाठी हे खूप आवश्यक आहे. आजकाल मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन समस्या खूप सामान्य झाल्या आहेत, पण त्या तितक्याच गंभीरही आहेत. आणि ऐकून आश्चर्य वाटेल, पण काळ्या द्राक्षांमधलं हे रेस्वेराट्रॉल या दोन्ही गोष्टींना नियंत्रणात आणायला मदत करतं. मग हे काम कसं करतं? सोपं आहे. रेस्वेराट्रोल आपल्या रक्तातील साखरेची पातळी सांभाळणाऱ्या इन्सुलिनला जास्त प्रभावीपणे काम करायला मदत करतं. आणि त्याचवेळी जर द्राक्ष नियमितपणे खाल्ली तर शरीरातला रक्तप्रवाहसुद्धा सुधारतो, ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहायला मदत होते. पण थांबा, द्राक्षांचं संरक्षण फक्त हृदयापुरतंच नाहीये. काही अभ्यासांमधून असंही समोर आलंय की कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी ही द्राक्ष एक नैसर्गिक ढाल म्हणून काम करू शकतात. स्रोतांनुसार काळ्या द्राक्षांच्या नियमित सेवनाने स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग, प्रोस्टेट आणि आतड्यांचा कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी व्हायला मदत होऊ शकते. विचार करा, एका छोट्याशा फळात इतकी मोठी संरक्षण शक्ती, हे खरंच अविश्वसनीय आहे. शारीरिक आरोग्याबद्दल तर आपण बोललो, पण काळी द्राक्ष आपल्या मनासाठी आणि रोजच्या ऊर्जेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत. चला तर मग बघूया ती आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य आणखी कसं सुधारतात. हे फायदे समजून घेण्यासाठी आपण त्यांना 3 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागू शकतो. पहिली पायरी आहे आपलं लक्ष केंद्रित करणं. दुसरी आपलं शरीर आतून स्वच्छ करणं. आणि तिसरी आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच संरक्षण प्रणाली मजबूत करणं. या तिन्ही गोष्टी मिळून आपल्या संपूर्ण आरोग्याला एक बूस्ट देतात. तर पहिली पायरी आपलं लक्ष केंद्रित करणं. काळ्या द्राक्षांच्या सेवनाने एकाग्रता आणि स्मरणशक्ती तर वाढतेच, पण ज्यांना मायग्रेनचा खूप त्रास होतो त्यांनाही यातून आराम मिळू शकतो. किती छान गोष्ट आहे ही. आता दुसरी पायरी म्हणजे शरीर आतून शुद्ध करणं. द्राक्षांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. ते शरीरातले नको असलेले विषारी घटक बाहेर काढायला मदत करतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं सोपं जातं. इतकंच नाही तर ते पचनक्रिया सुधारून जळजळ आणि अपचनासारख्या त्रासांपासूनही सुटका देतात. आणि तिसरी आणि शेवटची पायरी आपली नैसर्गिक संरक्षण प्रणाली मजबूत करणं. काळी द्राक्ष इन्फेक्शन करणाऱ्या बॅक्टेरिया आणि फंगसशी लढतात. त्यांच्यात असे काही गुणधर्म आहेत ज्यामुळे श्वसनमार्गातील सूज कमी होते आणि त्यामुळे दम्यासारख्या आजारात आराम मिळतो. आणि इतकंच नाही तर पोलिओसारख्या विषाणूंशी लढण्याची शरीराची ताकदही वाढते. आणि हो, या सगळ्या फायद्यांसोबतच एक बोनस फायदा पण आहे. तो म्हणजे दृष्टी सुधारण्यासाठी सुद्धा काळी द्राक्ष खूप मदत करतात. हा एक छोटासा वाटला तरी खूप महत्त्वाचा फायदा आहे. चला आता वळूया आपल्या शेवटच्या आणि खरं तर अनेकांच्या आवडीच्या भागाकडे, सौंदर्य आणि तारुण्य. बघूया तर ही काळी द्राक्ष आपली त्वचा आणि केसांसाठी काय जादू करतात.
जसे इथे दिसते, त्वचेसाठी ही द्राक्ष डोळ्याखालची काळी वर्तुळं आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करून एक प्रकारचा ताजेपणा देतात. आणि केसांचं म्हणाल तर त्यातल्या व्हिटॅमिन ईमुळे केस गळणं थांबतं, ते वेळेआधी पांगरे होत नाहीत आणि केस अधिक मऊ आणि मजबूत होतात. तर आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्या सगळ्या फायद्यांवर एकदा पटकन नजर टाकूया. हे बघून खरंच आश्चर्य वाटतं की या एका लहानशा फळामध्ये आरोग्याची किती मोठी गुप्तितं दडलेली आहेत. बघा, हृदयाच्या आरोग्यापासून ते मधुमेह नियंत्रणापर्यंत, कर्करोगाच्या प्रतिबंधापासून ते स्मरणशक्ती वाढवण्यापर्यंत, वजन कमी करणं, पचन सुधारणं, दम्यामध्ये आराम, दृष्टी सुधारणा, तरुण त्वचा आणि मजबूत केस, ही यादी खरंच खूप प्रभावी आहे. काळ्या द्राक्षांचे फायदे खरोखरच सर्वसमावेशक आहेत. हे वाक्य काळ्या द्राक्षांच्या फायद्यांचं अगदी अचूक वर्णन करतं की महत्त्वाच्या अवयवांपासून ते चमकदार केसांपर्यंत काळी द्राक्ष नैसर्गिक आरोग्याचा संपूर्ण स्पेक्ट्रम देतात. म्हणजे हे फळ फक्त चवीला छान लागतं असं नाहीये, तर ते आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी निसर्गाने दिलेलं एक वरदानच आहे. आणि शेवटी हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, की या नैसर्गिक शक्तीचा, या सगळ्या फायद्यांचा आपल्या रोजच्या आहारात सहजपणे समावेश कसा करता येईल, यावर विचार करायला हरकत नाही.